आपल्या वृत्तपत्रासाठी मदतीचा हात ज्यांनी पुढे केलेला आहे ते हे. आपल्याला वृत्तपत्रासाठी जी कर्जाऊ रक्कम मिळवायची आहे त्याची तरतूद हे करणार आहेत. जेव्हा ह्यांनी मला सांगितले तेव्हा मी तातडीने म्हणालो की या व्यवसायात रक्कम गुंतवायला मला आवडेल आणि म्हणूनच. क्षमा करा, आम्ही तुमच्याकडून सहकार्य स्वीकारू शकत नाही. काय? हे बघा, हे वृत्तपत्र आमच्यासाठी व्यवसाय नव्हे, व्रत आहे. एक ध्येय आहे ज्याचा उद्देश समाज प्रबोधन, देश सेवा आणि क्रांती हा आहे. या व्रतामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचं स्वागत आहे, परंतु व्यवसाय म्हणून याकडे पाहत असाल तर क्षमा करा. गोपाळराव, अहो तुमच्यासारख्या व्रतस्थ माणसाची सोबत असेल तर मी का नाही सहभागी होणार? तुम्हीच सांगा, त्या दिशेने आपण कार्य सुरू करू. हे बघा, हे वाटते तितके सोपे नाहीये. आजकाल गल्लोगल्ली जी वृत्तपत्रे आढळतात त्यातले हे नव्हे. समाजातील प्रत्येक घटकाने आमचे वृत्तपत्र वाचून समृद्ध व्हावे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही बसा, मी सविस्तरपणे सांगतो. गोपाळराव, मला तुमच्या योजना पटतात. मी तुमचं सर्व ऐकलंय. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा, पण माझी देखील एक अट आहे आणि त्याची नोंद तुम्हाला या करार पत्रात करावीच लागेल. बोला. गोपाळराव, तुमच्यासाठी हा व्यवसाय नसेल, पण जगाच्या दृष्टीने हा व्यवसाय आहे आणि हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ही अट त्यात लिहावीच लागेल आणि अटीचे स्वरूप असे असेल की जोपर्यंत दिलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत कोणीही लाभांश स्वतःच्या नावे करून घेणार नाही. मान्य, 100% मान्य. चला मग, लवकरात लवकर आपण कार्य सुरू करू. कसे? थांबा, आपण अगोदर आपल्या बैठकीविषयी सर्वांना कल्पना देऊ आणि तातडीनं श्री गणेश करू. काय गोपाळराव? सोनी, तुम्ही आमच्या सोबत आलात, खूप आधार वाटतो. गोपाळराव, सत्कार्य करायची वृत्ती असेल ना तर समविचारी माणसं नेहमीच भेटतात. चला, मी येऊ. काशीनाथ, मी यांना सोडून आलोच. धन्यवाद. या. चला. आलोच आगरकर. काशीनाथ, ताबडतोब जाऊन बळवंतराव आणि आपट्यांना बोलून आण. हो. अगं बाई, नेमका आज सगळा स्वयंपाक संपला. देण्यासाठी शीत सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. थांबा, मी काहीतरी करून आणते. हो काकू, नको, आमचं जेवण झालंय. खरं तर आम्ही वेगळ्याच कामासाठी इथे आलो. काकू, तो मुलगा कोण? दीनानाथ. कोण कुठचा महत्वाचं नाहीये, पण मला मात्र पोटच्या पोरासारखा जीव लावला त्याने. त्र्यंबकहून आलाय. त्याच्या वडिलांना तो शस्त्र बाळगण्याबाबत जो कायदा आहे ना, आर्म्स ऍक्ट, त्या कायद्याखाली अटक झाली होती. गोऱ्यांनी त्यांना इतकं छळलं की तिकडेच त्यांचा मृत्यू झाला. मग सगळं जग ह्याचं आभाळ. जगायला, काम शोधायला तो इथे आला. त्याच्या डोळ्यात मला जगायची जिद्द दिसली. मी म्हंटल, ये जा, मी देते जेवायला. पण मुलगा मानी. बघितलत ना, फुकटचा घास उतरत नाही घशाखाली. प्रत्येक कामात मला मदत करतो. मी नाही म्हणते, पण माझा ऐकतंय कोण? अहो काकू, तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्यामुळे किती जीवांना प्रेरणा मिळते ते. माझं मेलीचं कौतुक पुरे. तुम्ही कसं येणं केलं? सांगतो. एक फार महत्वाचा उपक्रम राबवण्याचे आमच्या डोक्यात आहे. आपल्या शाळेत समाजातल्या विविध वर्गातून मुले शिकायला येतात.
आणि त्यांपैकी प्रत्येकाला प्रत्येकच वेळी पोषक आणि आवश्यक अन्न मिळतेच असे नाही, तर त्यांचा लाभ व्हावा, त्यांना पोषक आहार मिळावा या हेतूने शाळेकडूनच काही विशिष्ट पौष्टिक पदार्थ पुरवता येतील का, असा विचार डोक्यात आहे. हा ग बाई, किती उदात्त विचार आहे तुमचा. अहो काकू, एका प्रकारे आपण त्यांचे पालकच आहोत. मग त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि आहार चांगला असेल तरच मुले बुद्धिमान होतील, त्यांचा विकास होईल. ह्या उपक्रमात मला सहभागी करून घेतलं, ह्यातच मी भरून पावले. पण एक विचारू का, ह्यामुळे विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार नाही का पडणार? छे छे, हा खर्च आपण त्यांच्या माथी कसा मारू? आणि आत्ताच म्हणालो ना, आपण त्यांचे पालक आहोत, त्यामुळे तो खर्च आपणच उचलायचा. धन्य आहे बाई तुमची. पण मग हे वाचणार कोण आणि हे वाटणार कसं? आणि मग ते फुकट देणार का लोकांना? छे हो, फुकट कसे देतील? काहीतरी पैसे घेतीलच. काय बाई, हा मला आत्ता आठवलं वहिनी, मागे की नाही मी यांना अशाच एका वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी देताना पाहिलंय. म्हणजे वर्षातल्या सगळ्या अंकांचे पैसे अगोदरच द्यायचे आणि ते आपल्याला दर आठवड्याला अंक पाठवणार. एकाच वेळी सगळी वर्गणी भरायची म्हणजे? पहा, आपण आपल्या एखाद्या ओळखीच्या वाणसामानाच्या दुकानदाराकडे अगोदरच सगळे पैसे देऊन ठेवतो की नाही, आणि मग जशी गरज पडेल तसा तो आपल्याला धान्य पुरवत राहतो. प्रत्येक वेळेला आपल्याला नव्याने पैसे द्यावे लागत नाहीत त्याला. तसंच काहीच येत आहे का ध्यानात? हा, पण मला सांगा, हे तुम्हाला मिळालं कुठे? अहो, यांच्या उशाशी होत. रात्री बराच वेळ वाचत बसले होते. मला बाई उत्सुकता, एवढं काय आहे त्यात, म्हणून सकाळी ते उठायच्या आधीच घेऊन आले. माझ्याचकडे राहिलं म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. पण मग ताई, आता हे वृत्तपत्र हे आपल्याला हवंय, म्हणजे आपल्याला सुद्धा वर्गणी भरावी लागेल. हो, तर वर्गणी द्यावीच लागेल, पण त्यासाठी वाचन करता येणे आवश्यक आहे. त्याचं काय? ताई, अगदी हुबेहूब नक्कल केली हो भाऊजींची. हा कळीचा मुद्दा आहेच हो. नाही, ते वाचन तर यावं लागेल ना. पण मग मला असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर तर भाऊजीच देऊ शकतील. आणि मला अशी शंका येते की बहुधा त्यांनी तुमची शिकवणी अगोदरच मनावर घेतलीये. काय खरं की नाही? त्याच्या दारिद्र्याचा, हतबलतेचा विचार करतोय. पण आता ही गोष्ट चांगली आहे की त्याची काळजी घ्यायला जानकी काकू आहेत. काकू आहेतच, पण काकू औषधासारखे आहेत. या रोगाचे मूळ काय? इंग्रज. संपूर्ण समाज त्यांच्या जुलमाने अक्षरशः असहाय्य झालाय. त्यांच्या आधी काय दारिद्र्य नव्हते का बळवंतराव? होते निश्चित, पण खांद्यावर पारतंत्र्याचे जोखड नव्हते. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र होता. त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकत होता. त्याच्या मिळकतीचा, उत्पन्नाचा कुठलाही वाटा कुणाच्याही चरणी त्याला घालायला लागत नव्हता. याला भरपूर फाटे फुटू शकतात बळवंतराव, पण एक गोष्ट चांगली आहे की अशा प्रश्नांवर बोलायला, व्यक्त व्हायला आपल्याकडे व्यासपीठ आहे. यात काही शंकाच नाही. त्या प्रत्येकाला असे वाटायला हवे की आपले प्रश्न, आपल्या समस्या याला वाचा फोडणारे हे एकमेव व्यासपीठ आहे. अहो, आपली लेखणी हा त्यांचा आवाज व्हायला हवा, होय की नाही? बळवंतराव, शांत व्हा. या उद्देशाबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. हो, आणि आम्हाला मान्यच आहे ते. मान्य आहे तर मग समाजाची आर्थिक स्थिती समजून घेत नाही आहात तुम्ही.
मग फायदा काय आपल्या शिक्षित असण्याचा? आज ज्या लोकांमध्ये आपण हिंडलो त्यापैकी किती जण तुम्हाला या तयारीचे दिसले की ते आपल्याला वार्षिक 10 रुपये वर्गणी देऊ शकतील? 10 रुपये हाताच्या बोटावर मोजणे इतके सुद्धा नाही. ज्यांचे उत्पन्न नगण्य आहे, ज्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहे, ते आपल्या वृत्तपत्रासाठी वार्षिक 10 रुपये बाजूस काढून ठेवतील. त्यांचे सोडा, तुम्ही काढून ठेवले असते? खरं सांगा प्रामाणिकपणे, किंवा स्वतःशी तरी खोटे बोलू नका. हे बघा, माझं एवढंच म्हणणं होतं की आपण वृत्तपत्राची व्यावहारिक बाजू विसरूया नको. व्यावहारिक बाजू विसरू नये, मी माणुसकी विसरून जावी, होय ना? इतर सगळे सोडा. तो दीनानाथ जानकी काकूंच्या खानावळीत काम करतो का? कारण त्याला कोणी ऐत खाऊ म्हणू नये म्हणून तो त्यांना कामात मदत करतो. रोजचा घास जो तो खाईल त्यावर त्याच्या हक्काचे नाव लिहिलेले असावे म्हणून. आता अशा व्यक्तीसाठी जगणे ही गरज असेल का वृत्तपत्र? ₹10 वर्गणी ठेवताय. बळवंतराव, तुमचे मत कळले, विचारही कळले, पण समाधान काय आहे? विनाशुल्क वाटायची का वृत्तपत्र? माफ करा, पण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत राहत नाही. तुमच्या चर्चेमध्ये मी मध्येच बोलतीये, क्षमा असावी. पण वृत्तपत्र जर फुकट दिलं तर त्याचा केवळ वस्तू गुंडाळण्यासाठी उपयोग करतील लोक. अगदी योग्य आहे वहिनी. त्यामुळे शास्त्री बुवा, नाम मात्र का होईना वर्गणी हवीच. तेच, पण म्हणजे किती? केवळ ₹1. काय 1 रुपया? अहो, 1 रुपया बळवंतराव? नाही नाही नाही, माझ्या मते किंमत आपण थोडीशी वाढवावी. जोशी बुवा, गोपाळरावांना पण दे, ते सुद्धा बाहेर पडतायत. अहो, दे तर खरे. त्यांना आवडत नाही ना. अगदी बरोबर वहिनी. एक काम करा, माझ्या वाटचं दही सुद्धा त्यांनाच द्या. मुळात प्रत्येक वेळेला बाहेर जाताना दही हवंच कशाला? बुवा, दही प्राशनावरचे तुमचे विवेचनामा सर्वांना ठाऊक आहे. आम्ही पुन्हा ते मनोभावे ऐकलं देखील असते, परंतु आजचे इप्सित कार्य पूर्ण करणे महत्वाचे नव्हे का? तेच सांगतोय मी, हे खाण्यात वेळ घालवू नका, चला. हा, मग मी देखील तेच म्हणतोय, वेळ घालवण्याचा मुद्दाच नव्हे. असं कसं? तुम्ही जाणून बुजून त्यांना सांगितलं मला दही द्यायला. आणून बुजून हो, काय हे तुम्हीच म्हणालात ना उशीर होतोय. मग खरंय, आता आपण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपापल्या कार्यास निघूया. बळवंतराव, आजच्या कार्यासाठी मनोभावे शुभेच्छा. मी शाळेतली कामे मार्गी लावून येतो. चला. हे सगळे काल बोलायला काय झाले होते? वर्गणीची किंमत ऐकून तोंड कसं केलेत काल? सांगा. बळवंतराव, जाऊ द्या ना, सोडा तो विषय, नकोच. आता तुम्हाला सांगावेच लागेल. मी आपल्या एवढं पोटतिडकीनं बोलतोय, मी तुम्ही री ओढायलाच तयार नाही. पण खरेच बळवंतराव, केवळ 1 रुपये वर्गणी ऐकून कोणाच बरे उत्साह वाटेल? तुम्हाच काही सांगायला जावे तर तुम्ही असे चवताळून अंगावर धावून येता की पर्यायच उरत नाही मूग गिळून गप्पा राहण्याशिवाय. अहो, पण आता हे तुम्हाला आम्ही समजावावे का? आपले वृत्तपत्र हा व्यवसाय नव्हे, त्याचा उद्देश निराळा आहे, त्याचे ध्येय क्रांती घडवणे हे आहे. झालं तर मग. पण मी तुम्हाला सांगतोय की बळवंतराव, आपण आत्ता तातडीनं ते छपाईचं यंत्र आणि इतर सामुग्री आपल्या ताब्यात घेऊ. हाच निर्णय योग्य आहे. त्यामुळे होईल काय की आपल्याला आपले कार्य तातडीनं सुरू करता येईल. ते तर झालं, काम तातडीनं सुरू करायलाच हवे. आणि एकदा काही सगळी यंत्र सामग्री आपल्या हाती आली की आपल्याला ठरवता येईल त्याचा उपयोग कसा करायचा. जसा एक दिवस हा देश ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्या हाती येईल आणि आपण त्याचे कल्याण करू. तुमची वाणी खरी होणार बळवंतराव, निशंकपणे. चला. अहो गोपाळराव,
अहो केवढी ती पुस्तकं, हाक तरी मारायची ना, आलो असतो मदतीला. या सावकाश. अहो आता मला काय कल्पना, तुम्ही आधीच आला आहात म्हणून. नाही, मी कधीचाच येऊन थांबलोय. संघात वागवणारे तुम्ही, झालं काय? लावा की जोर, लावा लावा. ते माहिती पुस्तक द्या. त्यात सगळं नीट वाचून मगच यंत्र उभं केलं होतं. माझ्या मते सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत. पुन्हा वाचावं लागणार. बळवंतराव, ठेवा ते माहिती पुस्तक. अहो पण हे ठेवा म्हणतो ना. आता ऐका, तो कासरा पुढे घ्या आणि ते चाक आहे ना ते पुढच्या दिशेने फिरवा. मी हा दट्ट्या इकडनं वर करतो. करायचं सुरू. बर. 1 2 3. जाऊ द्या. फिरलं का? फिरले की. मोरया. वा. ऐका, केसरीची उद्देश पत्रिका. वरील नावाने वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळींनी केलेला आहे. खाली आपली नावे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापार संबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच, पण त्याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका याचाही समावेश करण्यात येणार आहे. तसेच विलायतेत ज्या राज्य प्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजवणं आवश्यक असल्याने त्याचाही समावेश करण्यात येईल. या पत्राचा साचा सुबोध पत्रिकेसारखा धरण्यात येईल. किंमतही अगदी थोडी ठेवलेली आहे, मात्र 1 रुपया. वर्गणीदार होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील पत्त्यावर कळवावे. वा. बळवंतराव, हवे ते सर्व मुद्दे यामध्ये आलेले आहेत. वा. आता हे पत्रक घरोघरी पोहोचले की लोकांमध्ये जागृती होईल आणि प्रसिद्धी सुद्धा मिळेल. आणि सभासद वाढायलाही मदत होईल. आणि वर्गणी सुद्धा. बरोबर. हे कार्य तर सुरू होईलच. आपण आठवड्यातून एकदा वृत्तपत्र छापणार, त्यामुळे त्या कामाची तशी काळजी नाही. मात्र लेख उत्तम आणि दर्जेदार लिहिले की निम्मे काम झाले. बळवंतराव, अहो कार्य इथेच संपत नाही. मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे ना. महत्वाची बातमी? आता काय? मला सांगा मंडळी, आपण आपलं वृत्तपत्र आठवड्यातनं एकदाच छापणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणार. मग इतर दिवसांचे काय? इतर दिवस? गोपाळराव, अहो छापखाना काढलाय, तो असा बंद ठेवून चालणार आहे का? खर्च भरून काढायचा आहे की नाही? शिवाय कर्जाची परतफेडही आहेच. पण आता करणार काय शास्त्री बुवा? आता सांगतो. वृत्तपत्राच्या व्यतिरिक्त इतर छपाईची कामं देखील आपल्याला सुरू करावी लागतील. इतर छपाईची कामं म्हणजे? बापरे बळवंतराव, केवढी गर्दी. आपला कार्यभाग साधला जाणार नाही. चला. असे कसे? ज्या कामासाठी आपण आलो ते पूर्ण केल्याखेरीज काही आपण जायचे नाही. ते पहा तिथे, तिथे जायचंय आपल्याला. नाट्यगृह आहे. शाकुंतल पाहण्यास किती गर्दी जमली आहे बघताय.
त्या गर्दीत जाऊन आपल्याला सांगायचंय आपल्या वृत्तपत्राबद्दल. बळवंतराव, मुंबई आहे ही. तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. शिवाय आपण त्यांची परवानगी देखील घेतली नाहीये. परवानगी कशाच घ्यायला हवी? विसरलात का? सार्वजनिक काका लंडनला गेले होते आपल्या देशकार्यासाठी. आपण तर मुंबईत आहोत. इथे एकही माणूस डुंकून बघत नाही आपल्याकडे. बोलणे तर लांबचे राहिले. आपल्याशी बोलायला त्यांच्याकडे काही हेतू नाही, पण आपल्याकडे आहे ना. आणि कुणी आपले नीट ऐकत नसेल तर त्यांना ऐकायला लावायचे, कुणी पाहत नसेल तर त्यांना पाहायला लावायचे. समजले? कसे? बघाच. मंडळी ऐका, हो ऐका. पुण्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना केल्यानंतर आता आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्यासारख्या सामान्यांच्या कल्याणासाठी 2 नवीन वृत्तपत्र येत आहेत. एकाचे नाव आहे केसरी आणि दुसऱ्याचे नाव आहे मराठा. केसरी आणि मराठाचा नेमका उद्देश काय याची माहिती तुम्हाला या पत्रकात कळेल. केसरीची ही उद्देश पत्रिका घ्या बंधू, घ्या घ्या. बुवा, अहो फक्त बातम्या आणि माहिती नव्हे, लोकस्थितीवर निबंध खूप काही आहे. अहो वृत्तपत्राची माहिती कळेल, घ्या हो बंधू. माहिती कळेल वृत्तपत्राबाबत. बळवंतराव, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, या अशा गोष्टींसाठी इथल्या लोकांना सवड नाहीये. आपण जाऊया. पाहिले, सवड आहे. बुवा, हे घ्या केसरी वृत्तपत्राची उद्देश ठीक आहे, पत्रिका. आले का लक्षात? हे घ्या बुवा, आमचे वृत्तपत्र जरूर वाचा. हे घ्या, वृत्तपत्राची उद्देश पत्रिका आहे. वर्तमानपत्र घेणे फार महत्वाचे आहे. ठीक आहे, हे घ्या, केसरीची उद्देश वाचा. पत्रिका. हा? हे घ्या. हो, दिले का सर्वांना?